छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड शहरामध्ये भाजपनंच अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात 27,000 नावं दुबार असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। आणि यामध्ये 85% मुस्लिम समाजाची नावं दुबार असल्याचा दावा भाजप कार्यकर्त्यांचा आहे। त्यावर फोटो देखील दुबार आहेत। पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी ही दुबार नावं घुसवल्याचा आरोप केलाय आणि तात्काळ ती नावं काढून घ्यावीत असं त्यांनी प्रशासनाला पत्र दिलंय। शिवाय अब्दुल सत्तार यांनी लोकसभेत जो युतीचा धर्म निभावला त्याच पद्धतीनं विधानसभेला आम्ही युतीचा धर्म निभावू असं देखील भाजप कार्यकर्ते म्हणाले। त्यांच्याशी बातचीत केली आहे कृष्णा केंडे यांनी। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये युतीत असलेल्या भाजपाच तक्रार करत आहे की सिल्लोड या मतदारसंघामध्ये सिल्लोड शहरात केवळ सिल्लोड शहरात 27,000 अशी नावं आहेत की जी दुबार आहेत। आणि त्यासाठी आपण पाहिलं तर ह्या सगळ्या मतदान याद्या ही सगळी मंडळी घेऊन आली आहेत। केवळ दुबार नावं नाही आहेत तर दुबार फोटो देखील आहेत, म्हणजे एकच फोटो दोन ठिकाणी आहे आणि त्याचं नावसुद्धा वेगवेगळ्या प्रभागामध्ये आहे, वॉर्डमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतंय। आपल्यासोबत भाजपाचे पदाधिकारी आहेत। पहिला प्रश्न असा आहे की तुमचं भाजपाचं असलेलं पद काय आहे आणि तुमची तक्रार काय? सिल्लोड सोयगाव मतदारसंघात 27,000 जवळपास दुबार नाव आहे आणि सिल्लोड सोयगाव मतदारसंघातच आम्ही अंतर्गत सर्वे केला, परंतु जर जिल्हाभराचा जर सर्वे केला, संभाजीनगर पश्चिमचे नावं त्याच्यात आहे, पूर्वचे नाव त्याच्यात आहे, फुलंब्रीचे, भोकरदनचे, जामनेरचे, कन्नडचे, खुलताबादचे, अनेक शहराचे जे मोठे मोठे शहर आहे तिथं मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे। तिथले नावं सिल्लोड शहरात आणि आजूबाजूचे जे खेडे असतील, अजिंठा असेल, डोंगरगाव असेल, सिल्लोड असेल, घाटनांद्रा असेल, भराडी असेल, फरदापूर असेल, या मोठ्या गावात घुसवण्याचं काम अब्दुल सत्तारांनी केलेलं आहे। काही शिक्षक त्यांच्या संस्थेतले दुबार आहेत असं तुमचं म्हणणं आहे? हो, त्यांच्या ज्या संस्थेवर जे शिक्षक आहेत त्यांचे नाव त्यांच्या गावाकडे पण आहे आणि सिल्लोड शहरात पण नोंदले गेलेले आहे आणि त्यांच्या अनेक नातेवाईकाचे जामनेर मतदारसंघातला असेल, भोकरदन मतदारसंघातला असेल, अनेक विधानसभा बाजूच्या तालुक्यातली नावं ही सिल्लोड विधानसभा मतदारसंघामध्ये नोंदवली गेलेली आहे। बरं, एखादं उदाहरण सांगताय? उदाहरणार्थ आता हे 174 जो आपला बूथ क्रमांक आहे त्याच्यामध्ये 793 वर शेख जुनेद ताज मोहम्मद शेख हे नाव आहे। सेम नाव 176 आपला जो बूथ क्रमांक आहे 163 नंबर शेख जुनेद ताज मोहम्मद, फोटो नाव एकदम सेम आहे। असे साधारणतः 50,000 मतदारसंघात आणि मतदारसंघाच्या बाहेरच्या तालुक्यातली नावं हे सिल्लोड सोयगाव विधानसभामध्ये नोंदवली गेली। तुम्ही असं एकंदरीत ह्या पाहण्यावरून असं दिसतंय की तुम्ही युती धर्म काय पाळत नाही तिथे? युती तर बोगस मतदाराला युती धर्म काय पाळायचा? सत्यता बाहेर आली पाहिजे ना, जे मतदार ओरिजिनल तेच झालं पाहिजे। सिल्लोड मतदारसंघामध्ये 27,000 दुबार नावं असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे आणि महाराष्ट्रातली ही पहिली अशी तक्रार आहे जी युतीत असलेल्या एका पक्षानं दुसऱ्या पक्षाच्या विरोधात केली आहे। आता यावरती प्रशासन काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।